काय मंडळी, तुम्हीही कधी अगदी चमचमीत भाजी केली आहे आणि त्या भाजीबरोबर खायला आपल्याला रोटी हवी असेल तर आता ही रोटी मी गव्हाच्या पिठाची केली नाही किंवा मैदाही वापरलेला नाही. छानपैकी ना या ठिकाणी कुरकुरीत रोटी तयार झालेली आहे. या रोटीवरती आपण बटरही लावून घेऊ शकतो. आता या ठिकाणी रोटी तयार करण्यासाठी ना किराणा मालाच्या दुकानात अशा पद्धतीने ना रोटी तयार करण्याचे पीठ मिळते. रव्यापेक्षा अगदी बारीक या ठिकाणी हे पीठ तयार असते बरं का. आता ह्या ठिकाणी 10 ते 12 मला रोट्या तयार करायच्या होत्या. त्याच्या अंदाजानुसार मी पीठ घेतलेले आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि 4 ते 5 चमचे या ठिकाणी तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे. बघा चपातीला मळतो त्या पद्धतीने या ठिकाणी कणिक मळून घेतली. झाकण ठेवायचं आणि 1 ते 1.5 तास हे पीठ आपल्याला भिजवत ठेवायचं आहे. 1 ते 1.5 तासानंतर बघा छोट्या छोट्या गोळ्या काढून घ्यायच्या आणि चपाती लाटतो त्या पद्धतीने पिठामध्ये गोळा बुडवून अगदी पातळ या ठिकाणी ना रोटी लाटून घ्यायची आहे. रोटी लाटून झाल्यानंतर ना आपल्याला यावरती पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावलेली बाजू गरम तव्यावरती घालून घ्यायची आहे आणि असे बबल्स यायला लागले की लगेच तवा आपल्याला पलटी मारून गॅसच्या आचेवरती आपल्याला ही रोटी भाजून घ्यायची आहे. छानपैकी गरम गरम रोटी या ठिकाणी बघा तयार झालेली आहे. खायला अगदी कुरकुरीत लागते बरं का ही रोटी. आता तुम्हाला हवं असल्यास ना यावरती बटरही लावून तुम्ही ही रोटी खाऊ शकता. आपली बटर रोटीही बनवून तयार झालेली आहे. अगदी कमी खर्चात आणि छान खायला कुरकुरीत ही रोटी लागते बरं का. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चमचमीत भाज्याबरोबर अशा कुरकुरीत रोटी खायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.